आहे. वनस्पती अशी आहे ते जिथं आहे तिथं आहे भेटते, जिथं नाही तिथं भेटत नाही. तर चला मित्रांनो, वनस्पती कुठलं आहे, लाकूड कुठलं आहे, तर ह्याच्यात आपल्याकडे 3 लाकडं आहेत. तर 3 लाकडं म्हणजे बघा असे, हे ह्याची साल काय काढलेली आहे आणि ही एक दुसरं एक आहे, ह्याची साल काढलेली नाही. ही भुत्या कळसाचं लाकूड आहे मित्रांनो. भुत्या कळस ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला 2 वनस्पत्या बघायला भेटतात, एक बारका भुत्या आणि एक मोठा भुत्या. आणि ह्याचा वापर पहिल्या लोकांनी जनावरांसाठी वापर करायचे. जनावरांचं दूध, दही, रवी म्हणून वापरायचे, ह्याचा खुटा करून वापरायचे आणि जनावराला ह्याचा खुटा करून वापरायचे, गोठ वापरायचे. आणि ह्याची सरळ लाकडं जातात काही, ह्या लाकडाची रवी केल्यानंतर जनावर आजारी पडत नसं, असं जुन्या लोकांचं म्हणणं होतं की भुत्या कळसाच्या लाकडाची जर रवी करून जर दूध घुसळलं तर जनावरावर कुठला दुष्परिणाम होत नव्हता बाहेर बाजूचा. आणि हे जे जर जनावराला खुट्टी करून जर बांधलं जनावर ह्याला, तर 2 फुटाचं लाकडाचे, तर जनावर कुठं इकडं तिकडं जंगलात इकडं तिकडं रानात चुकून गेलं तर त्या खुटीकडं जनावर परत माघारी यायचं. असे हे भुत्या कळसाच्या लाकडाचा उपाय होता. रामकृष्ण हरी माऊली तर अनिल जाधव बघा, ही भुत्या कळसाची लाकडं आहेत आणि 2 लाकडं आहेत आपल्याकडे. तर ही एक साली संघ आहे भुत्या कळस, आणि ह्याची एक आपण साल काढून ठेवलेली आहे. आणि ही भुत्या कळसाची लाकडाचा लाकूड काही विषारी नाही मित्रांनो. लाकूड एकदम हे पोटातून घ्यायला चालतं. तुमची सर्दीची ॲलर्जी असेल, सर्दी असेल, कुठं बाहेर गेल्यानंतर एखाद्या माणसाला अशी सर्दीची ॲलर्जी होती मित्रांनो, बाहेर एखादा वास जरी कशाचा घाण वास आला त्याला सर्दी होते. थोडं काही खाण्यात जरा काही थंड आलं, जरा काही बदल झाला, त्या माणसाला सर्दीची ॲलर्जी लगे वाढते. तर ह्याच्यासाठी ह्या भुत्या कळसाच्या पानाचं चूर्ण करायचं आणि चूर्ण करून वस्त्रगाळ चूर्ण करून बारीक वाटून ठेवायचं. चूर्ण बारीक वाटून ठेवलं की त्याचं नस्यपान करायचे. नस्यपान म्हणजे वस्त्रगाळ चूर्ण केलं तुम्हाला नाकामध्ये असे तपकिरीसारखं थोडं थोडं नस्यपान केल्यानंतर त्या माणसाला शिंका येतात आणि नाकातून शिंका येऊन सर्दी सगळी बाहेर पडते. आणि शिंका जर जास्त यायला तर काय करायचं, साधा सोपा उपाय, तुम्हाला तोंडावर पाणी मारून घ्यायचं. पाणी मारून घेतलं की शिंका बंद होत्यात. तर हे भुत्या कळसाच्या लाकडाचा एक असा सर्दीसाठी वापर आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, वैद्याच्या सल्ल्यावर तुम्ही ह्या भुत्या कळसाच्या पानाचा अर्ध्या पानाचा काही दिवस काढा घेतला, अगर एक पान, तुमच्या आजार किती आहे, सर्दीचा आजार किती दिवसापासून आहे, सर्दी कशी आहे, ॲलर्जी किती आहे, ह्याचा विचार करून तुम्हाला ह्या पानाचा आपल्या आपल्या विवेक बुद्धीनं आपल्या जाणकार माणसांकडून कोणाकडून जर तुम्ही काही दिवस काढा जर घेतला भुत्या कळसाच्या पानाचा, तर तुमची ॲलर्जी, तुमचे इन्फेक्शन झालेलं असलं फुफ्फुसात, ती बी निघून जाते मित्रांनो. फक्त ते वय किती आहे, माणसाचे आजार किती आहे, सगळं सर्व विचार करून त्याचा काढा घ्यायचा असतो. आणि तुम्हाला नशेपान जर करायचं असेल तर ह्याचा पाला घेऊन यायचं. पाला आणायचा, वाळवायचा, सावलीत सुकवायचा. पाला कुठला बी आणल्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की नदी, नाला, मशानभूमी अशा दुर्भाग्य वाईट जागेवरचा पाला औषध करायचं नाही. चांगली स्वच्छ चांगल्या जागेवरचे वनस्पती आणायच्या. ते आणल्यानंतर मिठाच्या पाण्यानं चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, ती वाळवायच्या आणि मग औषधाला वापर करायचा आहे. तसंच आपल्याला भुत्या कळसाचा बी तसाच वापर करायचा आहे. ह्याचा जर तुम्ही पाला आणला तर धुवून वाळवून त्याचं तुम्हाला वस्त्रगाळ चूर्ण करायचे. आणि वस्त्रगाळ चूर्ण तुम्हाला ज्या टायमाला तुम्हाला 1 तास अर्धा तास टाईम असेल कवा बी, त्या टायमाला तुम्हाला ह्या वनस्पतीचा तुम्हाला नस्यपान करायचे. म्हणजे नाकामध्ये चिमट चिमट ह्याची पावडर वाढायची. आणि ह्याची पावडर वाढल्यानंतर तुम्हाला शिंका येत्याल आणि शिंका येऊन सगळी घाण, डोक्यातली घाण, फुफ्फुसाची घाण अशी बाहेर पडेल. आणि काही राहिलेली घाण तुमची बाथरूमाट निघून जाईल. आणि तुमचा जेवढा ॲलर्जीचा काय आजार आहे हे भुत्या कळस अवघ्या सौम्यप्रमाणे दमाने बाहेर काढून घेतो मित्रांनो. एवढा ह्या भुत्या कळसाचा उपयोग आहे.
भुत्या कळसाचं लाकूड कुणी बघितलं नसलं तर ही बघा असं भुत्या कळसाचं लाकूड आहे. ही साली संघ असं लाकूड राहतंय आणि ही साल काढलेले एक असं राहतं. तर ही भुत्या कळसाची लाकडं भरपूर असे कामाला आहेत. ही लाकूड असं आहे मित्रांनो. आता हे लाकूड आपण भुत्या कळसाचं 5-10 वर्षापासून आपल्या घरामध्ये पडून होतं. तर असं एखादं लाकूड आपल्या घरामध्ये अंगणात घरात दारात एखादं पडून राहिलेलं चांगलं असतं. उगाचच उशाला घेऊन झोपणं घरात राहणं चांगलं असतं. भुत्या कळसाचं लाकूड शुभ मानलं जातं. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही अशी एक बारकी छोटा इट्टी आहे. एक 5 इंचाची एक छोटा तुकडा आहे. ह्यालाच काय करायचं, मध्ये असा धागा बांधून जसं आपण घरात नारळ बांधतो तसं ही तुम्हाला घराच्या दारात बांधायची एक अशी इट्टी छोटी. तर ह्याच्यापासून तुम्हाला घराचं संरक्षणासाठी वापर होतो. ही साली संग. दुसरी गोष्ट मित्रांनो, जेवढ्या कुठल्याही वनस्पती असतात तर ती साली संग वापरल्यानंतर चांगल्या प्रकारे असा एक गुण येतो असं एक मला वाटतं. पण काही लोक काय करतात, पांढरीची काठी असेल, भुत्या कळस असेल, हिंगणबेट असेल, खैराचं झाड असेल, कुठलंही जरी असलं तरी त्याची साल काढून घेतात काही काही. तर असं होतं. तर बघा ही तुम्हाला आज लाकडं दाखवलीत भुत्या कळसाचे. जिकडे कोणाला भुत्या कळस असेल त्याने आणि नवनवीन उपायाची माहिती असली तर जरी कुणाला कसं असतंय, सर्वच गोष्टी आणि सर्व ज्ञान एका माणसापाशी आहे असं काही नसतं. जी तुमच्याकडे माहिती आहे ती कमेंटमध्ये मला कळवा. जी मला माहिती आहे मी तुम्हाला कळवितो. तर ही भुत्या कळसाची लाकडं आहेत मित्रांनो. भुत्या कळसाची लाकडं एकदम मस्त आहेत आणि ही लाकूड तर जो 5-10 वर्षापासून माझ्या घरात पडून होतं ही दाखवितोय तुम्हाला. आणि भुत्या कळसाची लाकडं मित्रांनो कुठं तुम्हाला जंगलात जायची गरज नाही, काही नाही. काही सफाई भागाला रानाने कुठे फिरत गेलं तर प्रत्येक जागी तुम्हाला भुत्या कळस लाकूड भेटतं. हे काही दुर्मिळ नाही. पण त्या माणसाची त्या झाडाची ओळख पाहिजे फक्त. ओळख असल्यानंतर तुम्हाला हे झाड भुत्या कळस सहजासहजी कुठे भेटून जातं. दुसरी गोष्ट, भुत्या कळसाचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला मागं जाऊन भुत्या कळसाचं झाड कसं आहे आणि झाड कुठं येतं काय ती बी दाखवलेलं आहे. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट करायची, कमेंट जरी केली तरी ते चॅनलवाल्याला त्याचं डॉलरमध्ये रूपांतर व्हायला मदत भेटते. म्हणून प्रत्येकाने कमेंट करायची, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. काय होतं मित्रांनो, चॅनलवर कुठलं जरी लाईव्हवर असेल कुठला व्हिडिओ असेल तुम्ही येऊन बघून जरी गेला त्याचा चॅनलवाल्याला भरपूर फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला ते परत ती व्हिडिओ दाखवायचा एक प्रयत्न करतं. तर मित्रांनो, आता ज्यांना कोणाला काही तांत्रिक वस्तू असतील, अगर तांत्रिक काही बोलायचं असेल, त्याने जी काही एखादी गोष्ट कोणाला शिकायची असेल तांत्रिक वस्तू, तर त्याने फोन करून संपर्क साधायचा. समोर यायचं. समोर मी त्याला सर्व गोष्टी शिकवायला करायला तयार आहे. काही गोष्टी काही चॅनलवर बोलता येत नाही म्हणून काही बी असतात, तांत्रिक गोष्टी असतात, कुठल्या गोष्टी असतात तर त्याच्यावर यूट्यूबवर डायरेक्ट काहीच बोलता येत नाही. राम 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 राम. ही भुत्या कळसाचे लाकडं आहेत मित्रांनो. भुत्या कळसाचे काल फोन आला तर 2 ती म्हणजे भुत्या कळसाचं लाकूड असलं तर दाखवा. तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. कारण काय होतं, कुणाला ना कुणाला काही ना काही वनस्पती माहिती असते, कुणाला माहिती नसते. सगळेच ज्ञान आपल्याला नाहीच. अगर सर्व परिपूर्ण कोण नाही. आपण काय ब्रह्मदेवाचे जावाई नाहीत. ही असे लाकडं आहेत फक्त. ह्याचे अनेक तुम्हाला काय उपयोग माहिती असतील ती मला तर ह्याचे 2-3 उपयोग माहिती आहेत. जी जुन्या लोक काय करायचे, ही जी लाकूड आहे ह्या लाकडापासून रवी बनवायचे. असं एक सरळ लाकूड घ्यायचे आणि सरळ लाकडाचे रवी बनवायचे, जेणेकरून जनावराचं
ताक करण्यासाठी, आणि ताक करण्यासाठी रवी केल्यानंतर तो जनावर आजारी पडत नसेल, त्याला दगडी होत नसेल, दुधाचा कुठला प्रॉब्लेम होत नसेल अशी मान्यता होती. दुसरी गोष्ट मित्रांनो, एखाद्या माणसाला दातकिळ्या बसल्या, अशा दात जाम होते, दातकिळ्या बसल्याची रवीचं जी भागलं टोक आहे त्याच्या असं तोंडाला लावायचे. तोंडाला लावल्यानंतर त्याची दातखिळी उघडायची. मी ती लहानपणी स्वतः डोळेनं पाहिलेलं आहे. तर दातखिळी उघडल्यानंतर ती रवी परत नेऊन घरात ठेवून द्यायची. तर असं ह्याचा रवीचे एक 2-4 कामं आहेत. रवी घरामध्ये ताक घुसळलेले, प्रत्येक घरामध्ये रवी राहत जावी, तर ती बी शुभ असते. तर ही जी लाकूड आहे ही भुत्या कळसाचं लाकूड आहे. ज्यांना ओळखू आलं त्याने बघा, ज्यांना काही कुणाला ओळखून आलं ते आपल्या भुत्या कळसाचे आपल्या चॅनलवर काही त्याचे पानं दाखवलेत. त्याच्या पानाच्याकडं एक डिझाईन असते, ती तुम्हाला डिझाईन दाखवलेली आहे. तुम्हाला त्याचा वापर कसा आहे काय नाही तुम्हाला कळून जातं आहे. व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे. तेवढ्यासाठीच मित्रांनो प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आज ना उद्या कुठल्या ना कुठली माहिती कामाला आल्याशिवाय राहत नसते. म्हणून हे भुत्या कळसाचं लाकूडाला दाखवलं आहे. ह्याच्यात आपल्याकडं एक छोटा तुकडा आहे, एक 5 इंचाचा. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याकडे दुसरं एक लाकूड आहे, ह्याला भुत्या कळसाला साल आहे. ह्याची साल काढलेली नाही आपण, आणि ही बिग साल काढलेलं आहे. दोन्ही लाकडं एकसारखेच आहेत, एक 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 फुटाचे लाकडं आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही लाकूड एकदम निब्बर राहतं. आपल्या दुसऱ्या लाकडासारखं चांगलं कडक राहतं लाकूड, एवढं काही फुसकं राहत नाही. तुम्ही ह्या झाडावर वरी चढू शकता, असं निब्बर राहतं झाड. तर चला मित्रांनो, तुम्हाला अवघ्या काही एक 5-5, 10-10 मिनिटात एक एक औषध आपण सांगायचा प्रयत्न करीत आहे. तोपर्यंत तुम्ही लाकडं बघून घ्या. 3 लाकडं आहेत. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आज ना उद्या तुम्हाला ह्याचा फायदा होतोच मित्रांनो. हो का, ही अशा प्रकारे लाकडं ठेवलेले आहेत मोहरे. तर आपण तुम्हाला एक 5-5 मिनिटाला, 10-10 मिनिटाला एक औषधी सांगत आहे. ती औषध म्हणजे ह्या पुस्तकामध्ये आहे दिलेलं बघा. एखाद्याच्या तोंडामधून रक्त निघत असेल तर, एखाद्याच्या तोंडातून कधी कधी मित्रांनो रक्त पडतं, त्याच्यासाठी तुम्हाला कडू बोर, एक कडू बोर असते, त्या कडू बोराची काढा करून खडीसाखर घेऊन तुम्हाला त्याचा काढा घ्यायचा आहे. तर एक बोर थोडी आंबट असते, एक गोड असते. तर तुम्हाला कडवट बोराचा उपयोग करायचा आहे. त्याचा काढा करून खडीसाखर घेऊन जर तुम्ही घेतलं तर अवघ्या काही दिवसात तुमच्या तोंडातून रक्त पडणे, तोंडातून छाले पडणे ही पण बंद होते. तर बोर म्हणजे आपली रानातली झाड बोर. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनलवर आपला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तर चला मित्रांनो, शक्तिवर्धकीसाठी तुम्हाला एक दुसरं औषध सांगतोय. शक्तिवर्धकीसाठी औषध करायचंय का, जायफळ, जायपत्री, लवंग, वेलदोडे, तालीम खान, तिरकुटा, तिरकुटा एक असतो, तिरकुटा, चिकनी सुपारी, वावडिंग, नागरमोता, काळे बोळ, ही सर्व संप्रमाणात घेऊन तुम्हाला चूर्ण करून, ती चूर्ण मधामध्ये हरभरा एवढ्या गोळ्या करून तुम्हाला सकाळ संध्याकाळ 1-1, 2-2 गोळ्या जर घेतल्या दुधासंग तर शक्ती शरीरात वाढते. तर बघा मित्रांनो, एखाद्याची दाढ दुखत राहते, आणि दाढ दुखायले की माणसाला
सोळू का पळू होतं. तर दाढीसाठी तर भरपूर असे फोन पे येतात की दाढ दुखती, दाढ किल्ली. दाढदुखीसाठी काय करायचे मित्रांनो, वाघाट्याचा पाला, एक वाघाट्या वेल आहे आणि त्या वाघाट्याच्या पाल्याचा पाला घ्यायचा आहे आणि पाला रस चावून चावून जिथं दाढ दुखते तिथं तुम्हाला निस्थिती फिरवायचं आहे. जिथं तुमची दाढ दुखते तिथं ती वाघाट्याचा पाला चावून तिथं रस ठेवायचा आहे, थोकून द्यायचा आहे. असं कसं काही दिवस करताय तुम्ही तर वाघाट्याच्या पाल्यानं तुमची दाढदुखी मित्रांनो 100% निघून जाते. वाघाट्याचं जे फळ आहे ती आषाढी एकादशीला तिचे एक फळ खाल्ल्यानंतर सर्व रोग होत नाहीत वर्षभर आणि माणूस निरोगी राहतो. त्याच वाघाट्याच्या वेलाचा तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो नारू होतो तर नारू ही एक जखम होती आणि नारूमध्ये काय होतं, असे सारखं त्याच्यातून पाणी निघतं आणि असे गोल रुपयासारखं अंदाजेनं काय होतं तिथं गोल जखम होते आणि त्याच्यातून सारखं चिकट पाणी घाण पू असं निघतं. तर नारूसाठी तुम्हाला एक उपाय दिलेला आहे. इथं नारू कुठं पायाला होऊ शकतो, घोट्यापाशी खाली पायाला मांडीला एखाद्या वेळेस होऊ शकतो. तर जंगली भेंडी, जंगलामध्ये रानात गेल्यानंतर एक भेंडी भेटते अशी बुटकी, ती भेंड्या आणायच्यात. ती भेंडी आणून बारीक वाटायच्यात. बारीक वाटून त्याच्यात काय करायचे, आपलं मूत्र टाकायचे. ज्या माणसात झालं त्याचं मूत्र टाकून पेस्ट आणि त्याचा मलम तयार करायचा आहे. मलम तयार करून जिथं तुम्हाला नारू झाला त्या नारूवर ती पेस्ट बांधून घ्यायची, वरून कपडा बांधायचा आहे, संध्याकाळी झोपून घ्यायचं आहे. असं का जर तुम्ही 1-2 वेळा जरी फक्त केलं म्हणले तर तुमचा नारू मध्ये एक किडा असतो, ती किडा मरून जातो. आणि किडा मेल्यानंतर मित्रांनो ती मध्ये सापासारखा असा किडा लांब असतो जखमेत. ती किडा तुम्हाला एखाद्या काटकुळीच्या साह्यानं बाहेर असा, जशी प्रिंग आपण काढतो तसं ती किडा बाहेर ओढून काढायचा आहे. का नारू मधल्यामध्ये मरून पडल, मेल्यात लक्ष करायचं थोडं. नाहीतर दुसरा एक उपाय नारूसाठी मित्रांनो, आग्या बोंड भेटतं. आग्या बोंड नाहीतर कोचकोयरीची मुळी घ्यायची. कोचकोयरीची मुळी घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं ते. कोचकोयरीची मुळी समजा ही, आणि कोचकोयरीची मुळी घेतली, जिथं तुम्हाला नारू झालाय तिथं ही कोचकोयरीची मुळी अशी ठेवून द्यायची. ठेवून दिल्यावर मधले जी जंतू आहे नारूचा ती ह्याला येऊन चिटकवतो. ह्याला येऊन चिटकल्यानंतर तुम्हाला हे असं गोल गोल असं फिरवून ह्याला त्या मुळीला ती नारू बाहेर चिटकून येतो आणि असं बाहेर ती नारू बाहेर काढून घ्यायचं तुम्हाला अटकलीनं. मध्ये नारू जर तुकडे पडले मेला तर ती नारू परत उत्पन्न होतो आणि जखम राहत नाही. नारू म्हणून एक जंत असतो, ती जंत सगळा बाहेर आला पाहिजे. जंत तुमचा सगळा बाहेर आला नारूचा की माणसाची तिथली जखम सुकायला लागते आणि जखम सुकली की तिथले राहून जाते. नारू म्हणजे तुमचं तिथलं मांस खातो आणि त्याचे बाहेर विष्ठा टाकतो. त्याच्यामुळं तिथून सारखा घाण निघणं ही प्रक्रिया चालू राहते. म्हणून नारू जेवढा वाटला तेवढा सोपा नाही. नारू का होतो की नारू तुम्ही घाण पाणी प्यालात, दूषित पाणी प्यालात, दूषित अन्न खाल्लं, दूषित काय पोटात गेल्यानंतर माणसाला नारू होतो. आता असे रोग जरा कमी झालेले आहेत, बघायला भेटत नाहीत. दात किल्ल्यानंतर उपाय सांगा. दात किल्ल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता जे सांगितलं तुम्हाला, वाघाट्याचा वेलाचे पानं घ्यायचे, लय कवळे बी नाही लय निबर बी नाही, मधले पानं घ्यायचे. ती पानं तुम्हाला जिथं दात किल्ला तिथं चावून ती पानं तिथं ठेवून द्यायचे. थोका गिळायची गरज नाही, थोकून द्यायचा. असं का जर तुम्ही काही दिवस केलं, सकाळ संध्याकाळ, तुमचे दातातल्या आळ्या असतील, दातात किडे पडले असतील, दात किडायले असतील आणि सर्व निघून जाते मित्रांनो. फक्त वाघाट्याचं जर नाही भेटलं तर दात किडीसाठी दुसरा एक उपाय आहे, काटेकोर अंटे.
एक काटेकोरांटी अशी वनस्पती आहे, बारीक झुडपोरगी छोड येतं, त्याला आपल्या पानापाशी आपल्या हात शिलाईच्या सुईसारखे अशा काटे असतात आणि ते पांढरे काटे असते, त्याचे 2 जाती आहेत. तुम्हाला जी जात भेटेल त्याचे पानं घ्यायचे, स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आणि ती चावून जिथं दाढ होती तिथं ठेवून घ्यायची फक्त. जर असं जर तुम्ही काही दिवस केलं तर तुमचे दात किडे, दातातले किडे आणि दात कशानंच राहत नाही, ही अवघ्या काही दिवसातच तुमचे दाताचे विकार, दात हिरड्या सुजल्यात, हिरड्या दुखत्यात, दात दुखे, दातात किडे झालेत, दातातले सर्व विकारासाठी तुम्हाला काटेकोरंटीच्या पानाचा वापर करायचा आहे. पानं नुसते चावायचे तोंडात आणि ती जी लाळ ती थुकून द्यायची, त्या लाळीमधून त्याचे ते किडे बाहेर निघून जातात मित्रांनो. काटेकोरांटी. दुसरी गोष्ट, एक दातासाठी हुरहुरी एक झाड आहे, हुरहुरी म्हणते तिला काही ठिकाणी, काही ठिकाणी तिळवण म्हणते. त्या झाडाचं काय करायचं मित्रांनो, थोडा रस काढायचा आहे, हातावर असा चोळून रस निघ, त्याच्यामध्ये दगडीचा पाला थोडा टाकायचा आहे, दोन्हीचं एकत्र औषध करून 2-2 थेंब ते कानात जर टाकलं तर थोडा असा झटका बसतो आणि कानात औषध टाकल्यानंतर तुमची दाढदुखी अवघ्या 20 मिनिटात राहून जाते. पण जास्त जर सूज असेल, जास्त दाढ दुखत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेऊन बाकीचं बी आपल्याला औषध चालू ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, चला प्रत्येकाने अशीच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा, जेणेकरून आज ना उद्या आपलं काही ज्ञान असेल, आपली माहिती असेल, आपल्याला एक जरी औषध आपल्या कामाला पडलं तरी आपला फायदा होतो मित्रांनो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. गजकरणावर उपाय सांगा. गजकरणामध्ये मित्रांनो काय होतं, गजकरण ही त्वचा रोग असे 2-3 प्रकारचे आहेत. एखाद्याची त्वचा खाजवते, एखाद्याच्यातून पाणी निघतं, एखाद्याची गुदगुद करते, एखाद्याचं असे भरपूर प्रॉब्लेम आहेत. पण त्याचा नेमका प्रॉब्लेम कुठला आहे ती कळायला पाहिजे आणि गजकरण का होतंय ह्याच्या मागाचं आपण शास्त्र बघितलं पाहिजे. की त्वचारोग जी होतो ती पहिली गोष्ट तुमचा मंगळ दोष बिघडलेला आहे, मंगळाची बाधा आहे आणि पोट बिघडलेलं आहे, पोटाची भट बसत नाही, पोट पचन होत नाही. असं आपल्याला वाटतं की मी खातोय पितोय, पण काहीतरी तुमचा मल शिल्लक राहतो मध्ये आणि त्याच्यामुळं तसा प्रकार घडलेलाच असतो 100%. जेवढे त्वचारोग आहे त्याने कुठलंही औषध घेत असताना तुम्हाला एकदा वेरंडी तेल दुधामध्ये घेऊन पोट एकदा चांगलं साफ करून परत तुम्हाला त्वचा रोगासाठी तुम्हाला कुठलंही औषध असू द्या, तुम्हाला त्याचा वापर करायचा, वरून अंगाला लावा असू द्या किंवा पोटातून घ्यायचं असू द्या. दुसरी गोष्ट मित्रांनो, गजकरणाचं एक लावायचं औषध, वरून त्वचेला लावायचं औषध एक साधा आणि सोपं. काय करायचे, कडुलिंबाचं तेल घ्यायचं, बॉटल भेटते 100 ml, कडुलिंबाचं तेल, करंजी तेल, दोन्ही तेल संपवण्यात घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला भीमशनी कापूर, अगर साधा कापूर टाकायचा आहे, त्याच्यातलं जसं तुमच्या अंगाला जखम आहे, जसं गजकरण झालं आहे, किती मात्रात झालेलं आहे तेवढे तर तुम्हाला एकत्र करून संध्याकाळी झोपताना अंगाला मालिश करायची. त्यानं काय होईल, तुमच्या जंतामधले किडे मरून जातील. हॅलो, नाही नाही नाही, पानाची भाजी नाही ती, कंद खायला बी थोडा विषारी आहे, उलटी जुलाब होऊ शकतात. हां, कंद शुद्ध करून घ्यावं. हो, सुजीसाठी वापरतात, 1 तासभरात सूज निघून जाते अंगातून. हो हो हो, दुधामध्ये शुद्ध करून घेऊन मानकंद, त्या पानाचा जर दांड्याचा रस काना टाकला, कानाचे विकार जातात, सूज अशी सुजीसाठी चालतं, वरून लावण्यासाठी वरून सूज आहे त्या पानाचा वापर करतात. मानकंदामध्ये दुसऱ्या एक ह्याच्यापेक्षा एक मोठ्या पानाचं झाड असतं, डोक्यापेक्षा 5 फूट पान असतं, त्याचा वापर करा म्हणून सांगितलं. ती विषारी नाही, ही बारक्या पानाचं विषारी झाड आहे. हो, नाही काय सांगता यायचं काय आपल्याला. ते मानकंद म्हणा त्याला, मानकंद 64 दिव्यमधले गिनल्या जाणारी वनस्पती मानकंद. 64 वनस्पती दिव्य वनस्पती आहे, त्याच्यामध्ये ह्याचं नोंद आहे. हो. हे कुठल्या बी ग्रंथात दिले ना, 64 वनस्पती दिव्य वनस्पती आहे, ते तुम्हाला कुठल्याही शास्त्रात बघायला भेटतं आपल्याला वाचायला. हो, 64 वनस्पतीमध्ये गिनल्या जाते ती वनस्पती. हो, कानफुटीवर उपयोग होतो, ती लिहून ठेवलेलं आहे मी माझ्याकडे, तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग की पाठवली आहे. हो, चांगलं आहे. मानकंद
मोठ्या पानाचा घ्या म्हणावं, मोठ्या पानाचा विषारी नाही, बारक्या पानाचा घेतला तर एखाद्या वेळेस विषारी असतो, उलटी जुलाब होऊ शकतात. हो हो हो. तर मित्रांनो, एक आता सरचा फोन आलता. एक मानकंद आहे. मानकंद असा एक 2 फूट लांब असतो आणि त्याचे पानं आपल्या डोक्यापेक्षा उंच 5-6 फूट उंच असतात. ती मानकंद तुम्हाला कुठं जर भेटला तर एक बारक्या पानाचा असतो, नदी नाला वाड्याच्या कडाला ते झाड बारकं विषारीमध्ये जाणलं, त्याला शुद्धीकरण करून दुधामध्ये त्याच्या कंदाचं थोड्या काही मात्रात चूर्ण जर तुम्ही सेवन केलं तर अवघ्या काही तासामध्ये, फक्त काही तासात तुमच्या अंगाची सूज ती काढणारी एवढी पॉवरफुल मानकंद आहे. पण अशी औषधी जाणकार वैद्य, जाणकार माणसाच्या सल्ल्यानं घेतलेले चांगले असतात. कारण ही मानकंदाचा मी स्वतः वापर केलेला आहे, म्हणून मी आता त्या सरली सांगितलं की मानकंदाचा वापर करा. पण आपल्या आपल्या विवेकबुद्धीनं, आपल्या विचारानं काय होतं मित्रांनो, कुठला जरी एखादा असा दुष्परिणाम झाला वनस्पतीचा, उलटी जुलाब झाले, तर त्याच्यासाठी कोथिंबिरीचा रस आणि ताक, ताक घ्या नाही तर दही घ्या, ह्याचं जर तुम्ही पोटातून सेवन केलं तर त्या वनस्पतीचा दुष्परिणाम शांत होऊन माणसाच्या अंगात थंडावा निर्माण होतो आणि शरीरामधून उलटी जुलाब होऊन जी पाणी पडलंय आणि ती पाणी पडल्यामुळं माणसाचे हात पाय दुखणं, शरीर दुखणं, त्याला उठून बसता येत नाही शरीरात उलटी जुलाब झाल्यावर, तर त्याचा दुष्परिणाम त्या क्षणी जागेवर थांबतो आणि माणसाच्या अंगात तरतरी तयार होते. फक्त दुष्परिणाम जर झाला तर कोथिंबिरीचा रस घ्यायचा आहे आणि आंबट दही ही एकत्र करून खा. नाहीतर तुमच्या रानात कुठं चिंच असते, आंबट चिंच खायची, तर त्याच्यापासून बी दुष्परिणाम निघून जातो. दुसरी गोष्ट मित्रांनो, सांगता सांगता एखाद्या माणसाला बिबवा उठतो, बिबवा तर सर्रास माणसाला उतरतो, एखाद्याला अंगाला ही होती, तर तसं जर कधी बघण्यात आलं तर कोथिंबिरीचा रस त्याच्या अंगाला चोळायचा मित्रांनो, तर 20 मिनिटामध्ये त्याच्या अंगाची आग होणे, अंगात लाही होणे, तर अशी गोष्टी मित्रांनो माहिती राहायला पाहिजेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, मध्ये गेल्या वर्षीच असंच एक कार्यक्रमामध्ये खाली चूल मांडल्यानंतर वरी आग्या मोहोळ होतं, आग्या मोहोळ उठलं आणि सर्व माणसाच्या अंगावर तुटून पडलं आणि भरपूर माणसाला माश्या चावल्या. त्या ह्याच्यामध्ये भरपूर लोक जखमी झाले, भरपूर लोक दवाखान्यात गेले, तरी पण 2-2, 3-3 दिवस त्या माणसाची अंगाची आग राहत नव्हती. कारण एवढं मोहोळ तिचे विषारी गुणधर्म असतात. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, मोहोळाची माशी जरी एखाद्या माणसाला जर चावली तर तिच्या महागाल्या बाजूला एक छोटा काटा असतो, ती काटा जर तुमच्या शरीरावर त्यानं मारला तर ती जर काटा व्यवस्थित बाहेर नाही निघाला तर त्या माशीचा पण त्याच दिवशी मृत्यू होतो मित्रांनो. तरी पण ती चावती का, तिच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी चावती. तिचा मृत्यू गेला तर ती चावायचं राहत नाही. म्हणून प्रत्येकाने कुठलीही औषधाची असेल, कुठली असेल, ती माहिती आपल्याला राहणं काळाची गरज असते. कुठला टाईम काय येईल आणि काय घडेल अशा गोष्टी मित्रांनो सांगून जीवनात येत नाहीत. म्हणून एवढ्या नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला प्रत्येकाने आपलं चॅनल सहज आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, घंटीचं बटन दाबायचं आहे, अंगठीचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून आज ना उद्या चांगली माहिती मित्रांनो जीवनामध्ये कामी आल्याशिवाय राहणार नाही. ही पण गोष्ट तेवढी सत्य आहे म्हणलं तर हरकत नाही. चला आता आपण दुसऱ्या औषधाकडे जाऊ आणि तुम्हाला दुसरा एखादा औषधाचा उपयोग सांगतो. तर बघा मित्रांनो, गजकरणासाठी इथं आलेलं आहे. गजकरण झालेलं, तर आत्ता एक आपल्याला कमेंट आली की बघा गजकरणासाठी उपाय सांगा. तर गजकरणासाठी काय करायचं मित्रांनो, एक बारकी शेंग भेटती, मुरट शेंग, जी आपण लहान लेकराला गुट्टीमध्ये जी लहान लेकराला अन्न पचन होत नाही, लहान लेकराला गॅस होतो, ती शेंग उघळून द्यायची, पहिल्यापासून परंपरा आहे. ती मुरट शेंग घ्यायची, तुरटी घ्यायची. तर लिहून घ्या, मुरुट शेंग, तुरटी, पळस पापडी, मानशिळस आणि जायफळ, एवढ्या वस्तू तुम्हाला एकत्र वाटून त्याचा रस, त्याचा लेप गजकरणावर जर वरून लावायचे तुम्हाला, फक्त वरून जर तुम्ही लावलं तर अवघ्या काही दिवसातच तुमचं गजकरण, ओलं गजकरण असेल, कोरडं गजकरण असेल, खाज होत असेल, 4 वाजता दुपारून तुम्हाला अंगात आग पडत असेल त्या गजकरणामुळे, तरी तुमची राहून जाणार आहे मित्रांनो. फक्त 5 वस्तू आहेत.
तर तुम्हाला ह्याच्यातून अजून जर लवकर रिजल्ट घ्यायचा असेल तर ही सर्व चूर्ण करून तुम्हाला लिंबाच्या रसामध्ये पातळ मलम करून तुमच्या अंगाला लावायचं आहे. जिथे जिथं गजकरण झालंय तिथं मानापासून खाली लावायचं, शक्यता वरून लावायची औषधं डोळा कान नाक ह्याच्यापासून मित्रांनो सावधगिरीने लावणं ती बी तेवढीच गरज असते. आता गजकरणासाठी त्वचा रोगासाठी तुम्हाला वरून लावायची औषधी काय ती मी सांगतोय, परत एकदा तुम्ही ऐका. तर काय करायचे, मुरट शेंग घ्यायची. तर त्याची एक मात्रा सांगतो तुम्हाला. मुरट शेंग घ्या 25 ग्राम, तुरटी घ्या 25 ग्राम, पापड खार भेटतो. पापड खार नाही भेटला तर पळस पापडी भेटते, पळस पापडी घ्या. मान शिळस घ्या. आणि मायफळ भेटतंय, मायफळ एक छोटं फळ असतं मायफळ म्हणून. ही सर्व तुम्हाला पावडर करून लिंबाच्या रसामध्ये घालून त्याचा एक मलम तयार करायचा आहे. आणि ह्याचा मलम तयार करून तुम्हाला पातळ संध्याकाळी झोपताना सर्व अंगाला पातळ आपण जसं झेंडू बाम लावतो डोकं दुखायल्यावर त्या पद्धतीनं तुम्ही जर काही दिवस संध्याकाळी झोपताना अंगाला जर लावलं तर लिंबाचा रस लावल्यामुळं काय होईल मित्रांनो, थोडी चुनचुन होईल. चुनचुन होऊ शकते, थोडं सहन करा. तर सकाळी लावल्यावर आंघोळ झाली तुमची स्वच्छ डेटॉल साबणानं आंघोळ करून घ्या. आणि सकाळी त्याच्यावर लोणी किंवा खोबरेचं तेल, जिथं त्वचा कडक होती कधी कधी त्वचा रोगाला तुम्ही कुठलं औषध केलं तर त्वचा कधी कधी कडक होते, मग कडक त्वचा झाली त्याच्यासाठी लोणी वापरा, तूप वापरा, खोबरेचं तेल अंगाला लावल्यानं ते त्वचा मऊ होते आणि वरच्या खपल्या गळायला तुम्हाला मदत होते आणि खपल्या सहजासहजी निघून जातात मित्रांनो. तर ही एकदम साधा आणि सोपं मस्त गजकरणासाठी रामबाण औषध म्हणलं तर हरकत नाही मित्रांनो. तर मित्रांनो कुणी तांत्रिक कमेंट केली, काय तांत्रिक काय माहिती पाहिजे असेल तर मला फोन करून संपर्क साधा. माझ्याकडे एक दिवस मुक्कामी या. तुम्हाला ह्याच्यावर आपण सर्व अशी तांत्रिक आणि सर्व आपण चर्चा करायला एक दिवस देऊ तुम्हाला. तर मित्रांनो असे काही बरेच फोन येतात की पाडवा अन्न पचन होत नाही, भूक लागत नाही, पोट गच्च राहतं, अजीर्ण झालंय. तर त्या अजीर्णासाठी तुम्हाला एक मित्रांनो एक आज रामबाण औषध म्हणजे अजीर्णासाठी काय करायचे. तर काय करायचे तुम्हाला एक एक वस्तू सांगतोय. लसूण घ्यायचं आहे सोलून, लसूण, जिरे, शेंदव मीठ, सुंठ, मिरी, पिपळी आणि हिंग ही सर्व चूर्ण तुम्हाला समप्रमाणात घ्यायचं आहे. समप्रमाणात तुम्ही 10-10 ग्राम घ्या, 5-5 ग्राम घ्या, 25-25 ग्राम घ्या. सर्व एक समप्रमाणात घेऊन ह्याचं चूर्ण तयार करायचं आहे. ह्याचं चूर्ण करून तुम्हाला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. हे आपण पोहेवर टाकून जी लिंबू असतो त्या लिंबाचा रस टाकून ह्याच्यात तुम्हाला हरभरा एवढ्या गोळ्या बनवायच्यात. हरभरा एवढ्याला बनवा किंवा वाटाणे एवढ्याला गोळ्या बनवायच्यात. आणि ती गोळी सकाळ संध्याकाळ तुमचं जर जास्त असलं अजीर्ण जास्त असलं पोट सापत नसेल तर 2 गोळ्या घ्या. आणि जरा कमी असलं तर 1 गोळी घ्या. असं का जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर खाल्ले तर तुम्हाला अजीर्ण असेल, पोट साफ होत नसेल, भूक लागत नसेल, अशा काही जे प्रकार असतील त्याच्यातून तुम्हाला 100% फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो ही जी बघा जी काही नवीन कोण आले असतील ती ही लाकूड आहे भुत्या कळसाचं. आणि ह्या भुत्या कळसाचा लाकूड शुभ असतं, चांगलं असतं. ही तुमच्या घरामध्ये, अंगणामध्ये, दारामध्ये, गोट्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जिथं तुमचं काही अडचण वाटत असेल, शंका असेल तिथं ही घरात उगा असं पडून राहू दिलं तरी चालतं. आणि पडून नसलं राहू दिलं इकडे तिकडे जाईल वाटलं तर ही असा तुकडा 1.25 इंचाचा तुमच्या दारावर जसं आपण नारळ बांधतो घरामध्ये तसं ही दारामध्ये बांधून ठेवायचं. घराच्या चारी कोपऱ्याला 4 असे 4 तुकडे बांधून ठेवल्यानंतर तुमचं घर सुरक्षित राहायला एक मदत होती मित्रांनो. असे ही साली संघ ही लाकूड आहे आणि ही भुत्या कळसाचं ह्याची साल काढलेली आहे. तर ही आपल्यापाशी 5-10 वर्षापासून घरात पडून आहे.
तर ही असे लाकडं आहेत मित्रांनो बघा. तर चला मित्रांनो, प्रत्येक जणांनी आपलं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आज न उद्या चॅनलचा चांगल्या माणसाचा फायदा झाल्याशिवाय जीवनात राहत नसतं मित्रांनो. तर ही भुत्या कळसाचं लाकूड आहे. चला कमेंट करा, लाईक करायचे. तुमचा मोबाईल नंबर द्या. मोबाईल नंबर व्हिडिओ बंद झाल्यानंतर ह्या व्हिडिओच्या खाली नंबर मी टाकणारच आहे. आता नंबर दिला की लाईव्हमध्ये लगेच लोक फोन करतात. फोन कोणी करायचं नाही आपल्याला, कारण 10 सव्वा 10 वाजता मित्रांनो कोणी फोन करायचं नाही. 1 तासभर आपण रोज लाईव्हवर राहतो, कारण ते तासभरात ही बाकीची आपली माहिती असते. फक्त तासभर तुम्ही सहकार्य करायचे, तासभर फोन करू नका. 1 सव्वा 10 10:30च्या मरून कॉल करायचा आहे. तर ही बघा असं लाकूड आहे. जरी कुणाला भुत्या कळसाचं लाकूड झाड माहिती नसलं तर आपल्या चॅनलवर त्याचं वले पानं झाड कसं असतं, त्याचा काय वापर करायचा आहे, ह्या बी झाडाचा उपयोग तुम्हाला सांगितलेलाच आहे मी. तर चला मित्रांनो, तुम्हाला असे नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायचे. आणि आपण आता दुसऱ्या एका उपायाकडे जाऊ. तुम्हाला 10-10 मिनिटाला 5-5 मिनिटाला मी एक नवीन औषध असा सांगायचं एक छोटा प्रयत्न करीत असतो. औषध करत असताना कुठल्याही जाणकार माणसाच्या सल्ल्यानं कुठलं औषध केलेलं मित्रांनो अगदी चांगलं असतं, कारण त्याचा काही जरी दुष्परिणाम झाला तरी आपल्याला त्रास होत नसतो. हाताला पायाला जळवात आहे. तर मित्रांनो, हाताला पायाला जर जळवात असली तर पायाला काय होतं, जास्त करून हिवाळ्यामध्ये त्याला भेगा पडतात. आणि भेगा पडून त्याच्यातून कडक होती तीच बाजू, आणि बाजू कडक झाली शिरा अशा फुगत्यात आणि मधून रक्त निघतं कधी कधी. तर त्याच्यासाठी तुम्हाला साधा आणि सोपा एक वरून लावायचं एक औषध आहे. तर ते औषध अशा प्रकारे, तर तुम्ही मेण घ्यायचे. आपलं मेण आणि मध हे दोन्हीचं चांगलं घोटून मलम तयार करायचं आहे. आणि मलम तयार करून तुम्हाला जिथं झालेलं आहे तिथं तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, मोहळाचा मध एकत्र करून खाण्यासाठी चालत नाही. काही ठिकाणी असं आहे की त्याचं विष तयार होतं. फक्त वरून तुम्हाला लावण्यासाठी वापर करायचा आहे, जळवातेसाठी. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुमच्या जर जळवात असेल जास्त तर आमरकंद एका माणसानं 1 किलोभर आमरकंद 1 किलोभर एक एवढा कंद असतो, ती कंद बारीक वाटून त्याच्यामध्ये दूध टाकून तुम्हाला ती कंद शिजवून 1 किलोभर जर तुम्ही कंद खाल्ला तर तुमची जळवात निघून जाते मित्रांनो. एवढा आमरकंदाचा आपण वापर केलेला आहे जळवातीसाठी. तुम्हाला लागलं तर कुठून तरी आमरकंद 1 किलोभर एका पेशंटसाठी मागवायचा आहे, तर तुम्हाला चांगला फरक पडेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमरकंदाचा फक्त शोध लावा. आणि आमरकंद जर तुम्ही घेतला तर काय करायचं, आमरकंद आणल्यानंतर मिठाच्या पाण्यानं एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आमरकंद धुवून घेतल्यानंतर 2-3 पाण्यानं सुकू द्यायचा आहे. सुकल्यानंतर चाकूनं बारीक 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 त्याची कांद्यासारखी पेस्ट करायची. त्याचे थोडं दूध टाकायचं आहे आणि ते मिक्सरवर त्याचा ज्यूस करायचा आहे. ज्यूस करून परत मित्रांनो त्याला शिजवून घ्यायचं आहे. ती शिजवून घ्यायचा तर चांगला शिजू द्यायचा आहे. चांगला शिजल्यानंतर तुम्हाला गार झाल्यानंतर ते आमरकंद सकाळी आणि संध्याकाळी एक छोटा कंद जर खाल्ला तर तुम्हाला चांगला रिजल्ट येईल. आमरकंद आपल्याकडं आहे, त्याचा तुम्हाला कंद दाखवतो. तिथले 2-3 आमरकंद द्या इकडं. तर आमरकंद आपल्याकडे मित्रांनो 1 किलोभर शिल्लक आपण आणले होते, मध्ये संपले. आता एक थोडे राहिले. तर हो का बघा मित्रांनो, हे असे आमरकंद आहेत. तर असा आमरकंद राहतो. तर असे छोटे छोटे कंद आहेत. 1 कंद तुम्हाला रोज खायचा आहे. तर असे कंद आहेत. तरी जळवातीसाठी तुम्हाला काम करता येईल. कोणते गाव आहे पाडे, आम्ही पुण्याला राहायला, हडपसरच्या बाजूला पुण्याला राहायला. असे आमरकंद आहेत बघा मित्रांनो. आमरकंद आता मित्रांनो उन्हाळ्याचं
भेटत नाहीत त्यानं, काही ठिकाणी भेटतात काही ठिकाणी भेटत नाहीत, महाग झालेत. गर्भपिशवीला 5 mm ची गाठ आहे, तर गाठ भरपूर मोठी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लाईव्ह संपल्यावर कॉल करा किंवा औषध पाठविलं तरी होईल, नाहीतर डॉक्टर काय म्हणते त्यांचा सल्ला घ्या. दुसरी गोष्ट मित्रांनो, एक असं एक कधी कधी मनाला सध्या वाईट वाटतं की कुठला आजार असेल, कुठली गाठ असेल, कुठल्या माणसाला, आई बहिणीला, भावाला एखादा आजार असेल, ती माणसं थोडं आयुर्वेदिक करीत नाहीत. ज्या टायमाला जास्त आजार वाढल, डॉक्टर दखल देत नाही, त्या टायमाला लोक ही कुठेतरी आयुर्वेदिककडे वळतात. तर ह्याच्यात एक खंत वाटते की थोडं तुमचा दोन्ही औषधी चालू राहिले पाहिजेत, दवा आणि दुवा. तसं तुमच्या दवाखान्याचं करत असताना साईड म्हणून तुम्हाला हे समजा जळवातीचं औषध घेताय, तुम्हाला आमरकंद खायला काहीच फरक पडत नाही, असं जाणकार माणसाकडून विचारानं तुम्ही कुठलं तरी अमृतासारखं औषध जर खाल्लं तर ह्याचा दुष्परिणाम आयुर्वेदिकमध्ये कुठलाच नाही मित्रांनो. तर इतका अमरकंद एवढा, ह्याचं नावच आहे अमर, जी शरीराला अमर करायची ह्याच्यामध्ये ताकद आहे एवढी. ह्याचं नावच प्रत्येक औषधामध्ये मित्रांनो, नावामध्ये त्याचा अर्धा गुणधर्म लपलेला असतो, ती तसं काम करतच. म्हणून कुठली बी वनस्पती असेल त्याच्या नावामध्येच अर्धा औषधाचा तर उपयोग असतोच, ती बी गोष्ट तेवढीच खरी. तर चला मित्रांनो, इंग्लिशमध्ये कमेंट कोणी करू नका. इंग्लिशमध्ये कमेंट केल्यावर त्याचं काही तुम्हाला उत्तर भेटणार नाही, का वाचलं तर आपल्याला सर्व कळणार नाही. तर मित्रांनो, घरामध्ये आमच्या घरात शांत नाही, पैसा राहत नाही, काय करावे लागेल? तर बघा, ही जी काही असे काही गोष्टी असतात मित्रांनो, कुठल्या बी तांत्रिक गोष्टी असतील, काही असतील, ही सर्वाला सगळ्यासारखा रिजेक्ट येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही हातजोडी पायापडी वापरले तर त्याचा काही दोष असला तर निघून जातो. तर त्याचा वापर चांगला आहे हातजोडी पायापडीचा. हे अमरकंद तुम्हाला दाखवलेत बघा मित्रांनो, हे जळवातीसाठी ज्याला कमेंट केली त्यांनी हे खायचेत. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बाकीचे व्हिडिओ आपले बघायचे. त्याच्यात तुम्हाला तुमच्या जीवनातल्या अडचणीसाठी सर्व व्हिडिओ दिलेले आहेत. तुम्हाला कुठली अडचण असेल, कुठलं काय शरीरात आजार असेल, कुठले घरात काही त्रास असेल, त्याचे काही आपण वनस्पती औषध, काही ताडगे तोडगे असे काही सहजासहजी जेवढी भेटेल तेवढी माहिती द्यायचा प्रयत्न असतो. तर ही अमरकंद आहे मित्रांनो, बघा अमरकंद आहे. तर तुम्हाला तांत्रिक काही माहिती असेल तर एक दिवशी तुम्ही पुण्याला या, आपण समोर बोलू. सारखे तांत्रिक कमेंट काही करू नका. दारूसाठी उपाय सांगा. दारूसाठी तर मित्रांनो तुम्हाला बरेच वेळेस सांगतो मी की दहिमनच्या झाडासारखं झाड नाही, दहिमन झाडाचा तुम्हाला वापर करायचा आहे. दहिमन झाडाचे तुम्हाला पानं, दहिमन झाडाचे रोज 2 पानं, दहिमन झाडाचे रोज 2 पानं संध्याकाळी पाणी भिजत ठेवायचे. ती पानं काढून ठेवायचे, त्याचं नुसतं पाणी प्याय द्यायचं त्या माणसाला, काही करायचे नाही. तिचे फक्त पाणी प्यायला द्या. असं का तर 4-6 महिने तुम्ही जर केलं तर तो माणूस दारूपासून मुक्तता होईल. आणि तुम्हाला पानं नाही भेटले तर तिची साल घ्या, सालीचा काढा करून द्या. साल नाही भेटली तर असं लाकूड घ्या. असे लाकूड जर भेटलं तर आपण जसं देवाला गंध लावतो, मारुतीला गंध लावतो, महादेवाला गंध लावतो, सांशीवर उघडून, ह्या लाकडाचा गंध काढायचा मित्रांनो. एका सानशे दगड असतं गंध उघडायचा, त्या सांशीवर ही लाकूड उघडून तुम्हाला त्याचा 1 चमचा 2 चमचा, जसा माणूस दारू पितोय, किती प्रमाणात पितोय, तसं त्याला ही गंध लाकडाचा पोटातून द्या. पोटातून दिल्यानंतर त्याचं काही दिवसातच तिचं दारू प्यायची इच्छा कमी होईल. त्याच्या शरीरामधले समजा काही अडथळा असेल, काही अडचण असेल, ही दहिमनचं लाकूड त्याला नीट करील आणि काही दिवसात त्याची दारू ही सुटून जाईल. मामा मला उष्णता खूप आहे. उष्णता आहे तर तुम्हाला बिलाईताचं झाड माहिती असेल, बिलाईताचं झाडाच्या मुळ्याचा काढा घ्या. नाहीतर उलट वासन एक अशी वनस्पती आहे तुमच्या शरीरामधले
सर्व उष्णता कमी करते, त्याचा काढा करून घ्या. पडेवा माझी कमेंट वाचा. लग्न होत नाही 15 वर्ष झाले. तुम्हाला ही कमेंट उद्याच्याला 10 ते 10च्या नंतर टाकायची. तुम्हाला त्याचं प्रश्नाचं उत्तर भेटेल. मामा तुम्हाला भेटा यायच्या आदल्या दिवशी फोन करा आणि या. नाहीतर मी नाशिकला महिना 2 महिन्याला येत असतो. त्या टायमाला तुम्हाला नाशिकला येऊन भेटायचंय. तर मित्रांनो, हे लाकडं आपण जसे साईजवर असते ह्याची बारीक मोठी तुम्हाला जशी घ्यायची तसे लाकडं भेटतील. आता सध्या आपल्याकडे लाकडं नाहीत. आता ही लाकडं जी 2 आहे, आज एक माणूस येणार त्याला देऊन टाकायचे. लाकडं आपल्याकडे शिल्लक नाहीत मित्रांनो. ते तुम्हाला महिना 2 महिने लाकडं भेटतील. लाकडं आपल्याकडं हे भुत्या कासाचे आता शिल्लक नाहीत. आपण काय करून लाकडं आणलीच नव्हते. ही लाकूड फक्त आपल्या घरासाठी एक आणलं होतं. एवढं एकच असे 2 लाकडं आहेत. जरी कोणाला लागलेच लाकडं तर दुसऱ्या एखादा कोण आपला गुरुबंधू आपले कोकणातले कोणी असतील, आपल्या गावाकडले असतील, त्यांना नक्षत्रावर पुष्य नक्षत्र, गुढीपाडवा अशा ठिकाणी त्यांना लाकडं तोडून ठेवायला सांगावे लागतील. पाडीमामा महिलाच्या साखरेत शुगर वाढली का? शुगर वाढली असली तर तुम्हाला काय करायचे? तरवट वनस्पती दाखवलेली आपल्या व्हिडिओमध्ये. तरवट वनस्पतीचं तुम्हाला काय करायचे? त्याचे 5 पानं 5च दिवस खायचेत. सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 आणि वरून कोमट पाणी प्यायचे. अर्धा तास काही खायचं नाही. असं का जर तुम्ही काही दिवस केलं तर तुमची शुगर ही शरीरामधून जाळीमुळे सहित निघून जाते. दुसरी गोष्ट मित्रांनो, तरवट ही वनस्पती आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे. बरेच जणांनी सांगितलंय. त्याच्या बिया तुम्हाला म्हणतोय मी, पोस्टानं कोणाला लागत अशा त्याच्या बिया पण आपण पोस्टानं पाठवितो. 10-5 बिया पाठविल्या. त्याचं एक झाड जरी आलं तर झाड ते भरपूर असं उंच जात नाही. आपल्या तरवाट्याच्या झाडा इतकं जातं. लय झालं तर कधी 4 फूट 2 फूट असं येतं. तुम्हाला कुंडीत लावून त्याच्या पानं जरी लावले, घरापाशी जागा असली तरी ते लावायचे. पाडीमामा एक समस्या आहे सांगा की प्लीज. तुम्हाला अजून मी सांगतो, रविवारी दिवशी फक्त तुमचे समस्या, तुमचे प्रश्नाचे उत्तर एकाच दिवशी ती दिले जाते. रविवारी तुमच्या प्रश्नाचे उत्तर काहीही सांगितले जाणार नाहीत. त्याची काळजी घ्यायची. आणि रविवारी तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिले जाईल. तुमचा प्रश्न काय असेल की माझं लग्न जमत नाही, त्या माणसाचं नाव आणि फक्त लग्न जमत नाही असे जेवढे होईल तेवढे कमीमध्ये कमेंट करायची. तुम्हाला उद्याच्याला रविवार आहे. उद्याच्याला तुमच्या प्रश्नाचं उत्तर 10 वाजता दिले जाईल. 10 ते माणसं जर टिकून राहिलेले म्हटले तर आपण जास्त वेळ राहू. माणसं जर नाहीत राहिले तर आपण 1 तासभर लाईव्हवर घेऊन त्यांचे प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तुम्ही आता आपला विषय आहे समजा आज लाकडाचा, औषधाचा, ह्याच्यामध्येच ते दुसरं मांडून चालत नाही. साखरेचा साप निघालाय काय? नागिन रोग झालाय का काय? की तुमची भाषा कळत नाही काय झालंय ते? आजार कुठला झाला ते काही वाचलं तरी कळत नाही काय आजार आहे ते. नोकरी गेलेली असली तरी ती तुम्हाला उद्याच्याला त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. मी आत्ताच सांगितलंय. सर मी पडले होते, कमरेमध्ये मणकेमध्ये तट गोळा खूप दुखतो. मणकेमध्ये दुखतंय तर त्याच्यासाठी एक गोळी आहे जेंट केअर म्हणून, ती बी वापरून बघितलं बघा तुम्ही. जेंट केअर म्हणून एक गोळी आहे,
ती भेटली तरी बघा. खायला घातलेलं आहे. काय करा, तुम्हाला औषध मागून घ्यायचंय. औषध तुम्हाला ढाळ देण्यासाठी आपण पार्सलनं पाठवू शकतो. अंगणामध्ये साप निघतात. अंगणामध्ये साप निघतात तर तुम्हाला पांढरीचं झाड, पांढरीचं लाकूड जर तुम्ही घरात अंगणात जर बांधलं तर तुमच्या त्या लाकडापासून 10-20 फुटापर्यंत साप येत नाही. साप संरक्षण होतं. तुम्हाला पांढरीच्या झाडाचं, पांढरीच्या लाकडाचा वापर करायचा आहे. पांढरी वनस्पतीचा वापर करा कुठून बी आणून तुम्ही, आणि तुमच्या अंगणात दारात असा एक तुकडा दारामध्ये जर तुम्ही लावला तर तुमच्या अंगणात साप येणार नाही. रविवारी किती वाजता सुरू होईल? 10 वाजता होईल. रविवारी 10:05 आहे मामा. अंगामध्ये साप येतात. तुम्हाला अंगामध्ये साप येतात तर ते कुठेतरी बघून घ्या, बाहेरी बाधा आहे का काय ते. तर घरामध्ये साप येतात, घराच्या आसपास साप येतात तर तुम्हाला पांढरीच्या लाकडाचा वापर करायचा आहे. मी म्हणतो म्हणून नाही, बऱ्याच लोकांचे व्हिडिओ आहेत संरक्षणासाठी, हिंसक प्राण्यासाठी पांढरीच्या लाकडाचा वापर होतो. मित्रांनो, पांढरीचे लाकूड वापरायचे तुम्हाला कुठून बी. घराच्या दाराच्या समोर, घराच्या चारी बाजूला पांढरीच्या लाकडाचा वापर करा. मामाश्री जय हरी. मित्र 15 वर्षे जुने कोण असले तर मूळव्याध आहे का, त्यास औषध काय आहे? धन्यवाद. हो, 15 वर्षाचा जुना मूळव्याध जरी असला तरी राहून जाईल. तुम्हाला औषध पोस्टानं मागवायचं म्हणलं तरी औषध पाठवून देऊ. नाहीतर तुम्हाला तिकडे करायचं असलं तरी सांगा, औषध तुम्हाला करायला सांगू. तिथं मूळव्याध छोटे छोटे साठी काय औषध आहे का पूर्ण? हो, मूळव्याधासाठी औषध भरपूर आहेत मित्रांनो. चला आता आपण एक मूळव्याधासाठी औषध बघू. सर्व केले पण अडचणी वाढत्यात. तर बघा, बाहेर काय असेल, काय असू शकतं. मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओवर बी आपण तुम्हाला मूळव्याधाची माहिती सांगितलेली आहे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही औषध सांगतेलं असतं. तुम्हाला काम त्या टायमाला नाही, त्या टायमाला एखादा आपला दुसरा व्हिडिओ लावून ऐकायचा आहे फक्त. ह्याच्यामध्ये तुम्हाला औषधाची माहिती सांगितलेली असतीच. तर मूळव्याध कोंबाचा आहे का, आग होती का, काय होतं हे कळवा. मूळव्याधाचे 2-4 प्रकार आहेत मित्रांनो. मूळव्याधामध्ये इथंच भरपूर अशी राडा होतो. माझ्या मुलाचे 21 वर्ष झालं, थायरॉइड आहे. त्याला काय करा, बेलाच्या सालीचा काढा गूळ टाकून घ्यायला लावा काही दिवस. बेल, आपलं बेल वृक्ष जे असतो, त्या बेलाच्या झाडाचा साल आणायची. साल आणून थोडी साल, थोडा गूळ, त्याला काही दिवस सकाळ संध्याकाळ काढा करून द्या. तुमचा थायरॉइड जागेवर येईल. बेलाचा वापर केलेला आहे थायरॉइडसाठी मित्रांनो. थायरॉइड चांगला गुण येतो. शुगरसाठी पण सांगा. शुगरसाठी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तरवट वनस्पती. तरवट वनस्पतीचा वापर करायचा आहे. तर कोंबाचा जर मूळव्याध असला मित्रांनो, तर इथे एक औषध आलेलं आहे. तर रानडुकर असेल किंवा आपलं डुकराची लीद आणून त्याची काही दिवस जर तुम्ही कोंबाला धुरी दिली तर कोंब जिरून जातात.
धन्यवाद सर, मी नक्की करेन. माझी तब्येत चांगली राहत नाही. तब्येतीला काय होतंय कळवा. तरी एखादी तुमच्याकडे वनस्पती नसेल, भेटत नसेल, पांढरीची काठी नसेल, तर तुम्हाला पोस्टाने इकडून पाठविल्या जाईल. लाळ ग्रंथी चालू आहे. लाळ ग्रंथी चालू आहे म्हणजे तुमची ग्रंथी अगर काय अर्थ समजला नाही. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच बघण्यासाठी. तर मित्रांनो, हातापायाला पाला बांधायची गरज नाही. फक्त त्याचे 5 पानं जर तुम्ही कंटिन्यू नियमितपणे जर खाल्ले तर तुमचे शुगरचे फोड असतील, शुगरचे काय दुष्परिणाम असेल ते निघून जाणार आहे. फक्त तुम्हाला आपल्या विडीवर जाऊन, महागाई विडीवर जाऊन तरवाटाचे तुम्हाला झाड बघायचे. तर बघा मित्रांनो, मूळव्याधाचं कमेंट केली नाही की मूळव्याध कुठल्या प्रकारचा आहे, मोड आहे, आग होते, अगर काय, तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय त्या मूळव्याधासाठी, तर तुम्हाला इथे एक उपाय सांगितलेला आहे. तर तुम्हाला औषध काय करायचं आहे,
बोरीच्या झाडाची मुळी काढून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि बारीक वस्त्रगाळ चूर्ण करून ती दुधामध्ये चांगली शिजवून ती तुम्हाला घ्यायची. तुमच्या मुळव्यात निघून जाणार आहे. तर त्याचं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला आता अजून एकदा मी तरी समजावून सांगतोय. आपली जी बोरीचं झाड असतं, आपण उन्हाळ्यामध्ये बोर येते ती बोर खातो आपण. त्या बोरीच्या झाडाची मुळीवरली साल काढून आणायची आणि साल काढून आणून ती तुम्हाला वाळवून त्याचं चांगलं चूर्ण करून ठेवायचे. त्याच्या मुळीवरल्या सालीची माती घाण गुण सर्व काढायची आणि पाण्यानं चांगली 4-5 वेळा धुवून घ्यायची. बारीक बारीक तुकडे करून वाळवून घ्यायची. वाळवून घेतल्यानंतर ती चांगले मिक्सरवर खलबत्त्यात बारीक पीठ करायचे आणि ती दुधामध्ये टाकून ती साल शिजवून खायची. फक्त तुम्ही जर अशी शिजवून जर साल काही दिवस खाल्ली तर ह्याच्यात दिलेलं आहे की सर्व प्रकारचे तुमचे मुळव्याध 100% मित्रांनो निघून जातात. एक औषध आणि सर्व मुळव्याध तुमचे गायब होणार आहेत. तर हे औषध करण्यासाठी तुम्हाला फक्त शेतात रानात बोरीचं झाड असेल त्याच्या मुळीवरची साल काढून आणायची. मुळी तोडायची गरज नाही मित्रांनो, त्याच्यावरची फक्त साल काढून घ्या. मुळी झाडाची तशीच राहू द्या आणि झाडाची मुळी तशी राहिल्यानंतर परत त्याला दुसरी साल येत असते. म्हणून झाडाच्या हानी नाही करता तुम्हाला साल भेटून जाईल. दुसरी गोष्ट मित्रांनो, जिथं एखादे तुमची लाकडी मशीन आहे, लाकडं तोडतेत, अशा ठिकाणी काही झाड आपल्याला बघायला भेटतात. तर तिथं गेल्यानंतर त्याची साल तुम्हाला त्याचं लाकूड काही ठिकाणी असेच लाकडं आणायचे असतात. जिथं तुम्ही आता समजा एखादा बकांडी लिंबाचं तुम्हाला साल पाहिजे, लाकडी मशीनवर गेल्यानंतर तुम्हाला लाकडं पडलेले असतात. कडुलिंबाची साल आणायची, तुम्हाला लाकडं कडुलिंबाचे पडलेले असतात. तर त्या माणसाला 5-10 रुपये देऊन त्याचं मूल्य देऊन तुम्हाला तिथून जर तुम्ही प्रत्येक वनस्पतीची साल तुम्हाला औषधासाठी अशी मुबलक भेटते. कारण मी पहिल्यापासून लाकडी मशीन असेल, झाडं तोडलेले असतील, इथल्या भागातून जर तुम्ही साल आणली त्या सालीचा उपयोग होतो. कारण त्या लाकडी मशीनवाल्याला सालीचा काही देणं घेणं नाही, ती साल काढून फेकून देतात. पण औषधासाठी साल ती एकदम मूल्यवान काम करते मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला कुठून बी साल उपलब्ध करायची जेणेकरून झाडाला लय हानी नाही करता. तर आपल्या भागात कुठं झाडं असतील, लाकडी मशीन असतील, अशा ठिकाणी तुम्हाला त्याचा 100% वनस्पती भेटतात. कारण लाकडाच्या ढिगाऱ्यावर भरपूर लाकडं असतात. आपण आपल्या विवेक बुद्धीनं झाड ओळखून त्याची साल फक्त घेऊन यावी लागते. तर एवढ्यासाठीच मित्रांनो, चला प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आज ना उद्या चांगल्या कामाला काम येते. किडनी स्टोन आहे तर किडनी स्टोनमध्ये मित्रांनो आताच एक कमेंट केली ती औषध भेटलं नाही, पित्ताचा खडा होतो. पुन्हा आपला किडनीमधला बोरचं पाणी असेल, कमी पाणी पिणं असेल, अशा काही कारणानं किडनी स्टोन होतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, दुसरा एक खडा असतो ती फक्त पुरुषांना होतो. असे 3 प्रकारे खडे. तर ती खड्यामधून औषधाची मात्रा तिन्हीची अलग अलग आहे. तुम्हाला ती जर काही औषध लागलं तर एखाद्या वेळेस औषध घेतल्यानंतर माणसाला जुलाब होतात कधी कधी, म्हणजे पोट चांगलं साफ होतं, किडन्या रिकाम्या राहतात आणि किडन्या रिकाम्या टायमात खडा निघून जातो. तर चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायला आहेत. तोंड कोरडे पडते, लाळ ग्रंथी बिघडली काहीतरी, तर तुमची लाळ दूषित झाली तर त्याच्यात तुम्हाला कोथिंबिरीचा काढा घ्या काही दिवस, तर त्याच्यामुळं फरक पडेल. चला मित्रांनो, जेवढे तेवढे प्रत्येक चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपली लाईव्ह 1 तास होऊन गेलेले आहे. आपण 1 तास झालं लाईव्हवर थांबल्याला. गडलिंबूचा वापर करावा का किडनीसाठी? चॅनलवर त्याची ते शेती केली जाते. हो, धन्यवाद. बघा, गडलिंबूचं एकदम किडनीसाठी, मूत्रस्टोनसाठी, खड्यासाठी त्याचा वापर करतो. पण त्याचं काय करायचं आहे मित्रांनो, गडलिंबू आणून तुम्हाला त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे बारीक बारीक आपण कांदा कापतो तसं कांदा कापून रसासंग त्याचा चूर्ण करायचे. उन्हामध्ये चूर्ण करून ती आपल्या विवेक बुद्धीनं, आपल्या विचारानं ती जर चूर्ण तुम्ही काही दिवस घेतलं तर तुमच्या किडनी स्टोन असेल, पोटातले विकार असतील,
पोटामध्ये जर कोणी काही खाऊ घातलेला असेल तर ती पण ती बाहेर काढतंय. तर एवढा गडलिंबू उपयोगी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेंदव मीठ चवी प्रमाणात जर टाकलं तर सर्व तुमच्या पोटाच्या विकारासाठी एकदम मस्त काम करतं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, गडलिंबू कवळा त्याला हळद मीठ लावून जरी तुम्ही खाल्ले रोज एक फोड, तुमचे पोटाचे विकार, अन्नपचन होत नाही, गॅसेस धरतंय, भाकर खाऊ वाटत नाही, त्याची एक जरी रोज तुम्ही पोटाच्या आजारावाल्याने जर काही दिवस गडलिंबूचं कवळा लिंबू जरी खाल्ला मित्रांनो, कवळा खायचा आहे, खायला चांगला लागतो, तरी पोटाचे विकार घालवतो तो. चला मित्रांनो, माणसं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. आज मित्रांनो लाईट गेलेली आहे, सकाळ दिवस निघायच्या आधीपासून लाईट गेली, लाईट नाही त्याच्यामुळं लाईट बंद आहे. तर मुलगा घरी येत नाही त्याच्यासाठी एक उपाय सांगितलेला आहे व्हिडिओ, की घरी एकत्र राहण्यासाठी तुम्हाला ती व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. हो, पित्तसायाच्या औषधासाठी तुम्हाला भेटेल औषध, पण ती बी काय होतं मित्रांनो, पित्ताचे खडे मूतखड्यापेक्षा कठीण असतात. पित्ताचा खडा म्हणजे फुटत नाही लवकर, ती पण तेवढंच खरं आहे, उशीर लागतो, ती पण गोष्ट तेवढीच खरी आहे. कारण पित्ताशय म्हणजे पित्ताशयामधून खडा येतो म्हणजे पित्त आपलं किती तीव्र असतं, त्याच्यातला खडा फुटत नाही औषधासाठी, लवकर जरा उशीर लागतो, औषध भेटेल. डिलिव्हरी झाल्यानंतर पाठ दुखते तर काय करा, डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये कॅल्शियम कमी पडतं, शरीरामध्ये कॅल्शियम गेलेलं असतं, त्याच्यामुळं तुम्ही कॅल्शियमचे युक्त पदार्थ जेवढे होईल तेवढे खा. दूध घ्या, दुधामध्ये म्हशीचं गाईचं दूध घ्या, दुधामध्ये थोडं तूप टाका, त्यात दुधामध्ये खसखस टाका, खसखशीमध्ये 2 खारका घ्या, ही चांगलं शिजवून घ्या. शिजवून घेतल्यावर सकाळ संध्याकाळ असं काही 2 दिवस 2 टाईम घ्या, सकाळी संध्याकाळी, तर तुमचे शरीरामधली गेलेली झीज, झालेली शरीराची झीज भरून निघल, कॅल्शियम वाढेल झपाट्यानं आणि तुमचं दुखणं निघून जाणार आहे. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि कुणाला जरी फोन लावायचा असला तर माझा फोन नंबर आहे 97 63 68 93 68, पाडेमामा, हडपसर, पुणे. तर चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायचा, प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे.
पोट कायम गॅस धरते, जेवण केलं की तराट लागतो पोटाचे. तर काय करा मित्रांनो, पोटासाठी तुम्हाला एक औषध आहे, दरांशे रिष्टा आणि दरांशे आसव. ह्याचे दोन पातळ औषधी भेटतात, एक दरांशे रिष्टा आणि दरांशे आसव. तुम्हाला दरांशे रिष्टा घ्यायचा आहे, दरांशे आसव नाही घ्यायचा. दरांशे रिष्टा तुम्हाला कंटिन्यू सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यावर जेवणाच्या आधी कंटिन्यू घ्या, वर्ष 6 महिने काय होत नाही. एकदम त्या दरांशाचा अर्क असतो त्याच्यात, दरांशेचं एक काड्यासारखं मस्त असतं. तुम्हाला पोटाचे विकार अगदी मस्त निघून जातील आणि मस्त काम करते तुम्हाला. आता काही काही वर्षे 2-2 वर्षे ती आपलं कुठलं आजार येऊ नये म्हणून ती घेतलेलं असते. तुम्हाला दरांशे रिष्टा दरांशे आशव जर नाही भेटला तर दुसरं काळे मनुके आणि पांढरे मनुके दोन्ही अर्धा मूठ, अर्धा मूठ काळे दरांशे आणि अर्धा मूठ पांढरे मनुके ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये संध्याकाळी भिजत ठेवा. ती मनुके चावून चावून तुम्ही खाऊन घ्यायचे सकाळी आणि वरून पाणी प्या, दूध प्या. आणि तीच पुन्हा संध्याकाळी करायचं असलं तर संध्याकाळी करा. असं 2 टाईम जर तुम्ही काही दिवस जर केलं, मनुके पाणी पिऊन जर खाल्लं, तुमचे पोटाचे अन्नपचन होत नाही, करपट ढेकरं येते, भूक लागत नाही, पोटामध्ये गॅसेस होतो, पोट गच्च होतं, पोट फुगे तुमची, भूक लागत नाही, लघवी साफ होत नाही, पोट सारखं जड राहतं, चालताना दम लागतो, चालतं वाटत नाही, अशक्तपणा आहे, बसलेलं उठू वाटत नाही, शरीरामध्ये ऊर्जा नाही, शरीर तुमचं क्षीण झालेलं आहे. ही एकदम रामबाण औषधं मित्रांनो, तुम्ही करून बघायला काही हरकत नाही. दरांशे रिष्टा, दरांशे रिष्टा, दरांशे आसव आणि दरांशे रिष्टा, जे आपण अंगूर दरांशे असतात ना त्याच्यापासून बनवलेलं एक ज्यूस म्हणलं तर हरकत नाही. औषध त्याच्यातून असतं काही थोडे काही दुसरे काही औषध मिक्स करून. मामा मी तुम्हाला पहिल्यांदाच लाईक केलं आहे, धन्यवाद धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही उद्याच्याला 10च्या नंतर तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तर भेटतील. उद्या सर्वांनी लाईव्हवर येऊन तुमचे प्रश्न द्यायचेत मला. चला मित्रांनो, जेवढे तेवढे पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. 10:15 वाजायला लागलेले आहेत, 1 तास होऊन गेला पण लाईव्ह चालू आहे. तर आपण रोज 9, 9:15ला लाईव्हवर येऊन नवीन औषधे असतील, नवीन वनस्पती असतील. आज तुम्हाला भूत्या कळसाचं एक लाकूड दाखवलं आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे भरपूर अशी. भूत्या कळस वनस्पतीचे लाकूड दाखवलं आहे, कारण काल मला फोन आला की भूत्या कळसाचं लाकूड दाखवा म्हणून. त्या फोन आल्यामुळं तुम्हाला लाकूड बाकीचे मंडळीले सगळे बघायला भेटलं. ह्याचं साली संग लाकूड कसं आहे आणि बिगर सालीचं कसं आहे. तर मित्रांनो, जी काय कमेंट तुम्हाला तांत्रिक करायच्या ती केल्या तर मी काही जास्त वाचणार नाही. तुम्हाला काही जी विद्या शिकायची असेल आपल्याला समोर ह्याचे बोलल्याशिवाय सगळं यूट्यूबवर कमेंट करून काही त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला अशा गोष्टी समोर येऊन चर्चा करावी लागेल, एक दिवस थांबावं लागेल. कारण तुम्ही कमेंट केली त्याचं मी कमेंटवर काही बी असं चुकीचे उत्तर देणार नाही, जेणेकरून जग कल्याणासाठी त्याचा त्रास होईल, जगाला त्रास होईल असं काहीही मी सांगणार नाही यूट्यूबवर. ही बघा भूत्या कळसाचं लाकूड आहे, ह्याचे 2 लाकडं आहेत मित्रांनो. ही बघा, ह्याला साल आहे आणि ह्याला साल नाही. साल एक लाकूड निबर आहे, लाकूड निबर आहे मित्रांनो. तर नाशिक कल्याण मंडळीने मी मोर्चा महिन्यात नाशिकला येणार आहे 1 तारखेच्या नंतर. त्या टायमाला संपर्क साधा. मी प्रत्येकाचे मित्रांनो समस्या सोडतो. एखाद्याचे काही जास्त अडचण असेल त्याच्या घरी जाऊन त्याची समस्या सोडायचा प्रयत्न करतो. आता संगमनेरला एक समस्या होती, आपल्या गुरुबंधूची म्हणलं तर हरकत नाही. त्याच्या 12 शेळ्या आणि 25 बोकड मिळेल. ते तिथं जाऊन काय आहे ते बघितल्यावर ती जागेवरती वाडा बोकडं मरायचा थांबला. तर त्यांना असेच काय आपण वनस्पत्या लावायला दिल त्या फक्त. तर ही भूत्या कळसाचे तुकडे आहे मित्रांनो आणि भूत्या कळस आहे.
चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला, जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. नवनवीन आलेल्या मित्रांनी बहिणीने आपल्याला साथ दिली, सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वांनी भरपूर असा साथ देत आहे चॅनलला, ह्याच्याबरोबर धन्यवाद आहे. काय होतं मित्रांनो, जेणेकरून आपले कर्म चांगले झाल्यानंतर आपल्याला देव पण फळ चांगलंच देतो, टाईम लागतोच. बघा ही एक भूत्या कळसाचं लाकूड आहे. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे एवढ्यासाठीच की कवा ना कवा चांगली माहिती कामाला आल्याशिवाय राहतच नाही. म्हणून आज आपण मस्त अशी माहिती दिली, काही औषधीची माहिती सांगितली, तरी पण सर्व लोकांनी चॅनल सबस्क्राईब करत नाही. ह्याचं एक मित्रांनो दुःख वाटतं. कारण आपण एवढं प्रेमानं समजून किती माहिती सांगतो, पण चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला एकदम फ्रीच असतं. ते फक्त आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करून जायचे मित्र, एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काही नाही. चला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण आज इथंच थांबू आणि उद्याच्याला भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, जय हरी, जय शिवराया.